राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आयोजित कोपरी येथील चैत्र नवरात्रोत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार आहे। या उत्सवाच्या निमित्ताने स्वराज्याचे आख्यान, अभंग, रिपोस्ट, माता की चौकी ह्यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, वंदना गुप्ते, निर्मिती सावंत, बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर, पुन्हा शिवाजीराजे भोसले फेम अभिनेता सिद्धार्थ बोडके, राष्ट्रीय बाल गायक पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर आदी नामवंत कलाकार ह्या उत्सवाला हजेरी लावणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी दिली। या पत्रकार परिषदेला महापौर शर्मिला पिंपळकर, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नगरसेवक अनिल भोर, प्रकाश कोटवानी, हेमंत पमनानी, ऋषिकेश माने, संतोष बोडके, प्रकाश पाटील, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या। आणि त्याचं आयोजन आहे। लहान मुलांचा जो महाराष्ट्रातील सुपरस्टार म्हणजे त्याच्यामध्ये शुद्धी कदम आहे, ओंकार कानिटकर आहे, जुही चव्हाण आहे, पालकश्री दीक्षित आहे, त्रिशा ठोसर ही नाच पिक्चर मधील तो अभिनेता आहे, बाल कलाकार ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे। निर्मिती सावंत आहे, माता की चौकी आहे, आगरी कोळी गाण्यांवरती कार्यक्रम आहे, उदे ग अंबे उदे नावाचा स्त्री शक्ती जागर हा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठान आणि आमचे सर्व या प्रतिष्ठानचे आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या सगळ्यांची वहिनी लता एकनाथ शिंदे सौ यांच्या मार्गदर्शनाखाली या उत्सवाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं। संपूर्ण धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी केला जातो आणि यावर्षी थोडासा उत्साह आमचा जास्त आहे। ठाणे पूर्व विभागामध्ये हा उत्सव आहे आणि आमच्या ठाणे पूर्वच्या महापौर शर्मिला पिंपळकर ठाणे पूर्वच्या महापौर आहेत आणि त्याच्यामुळे हा उत्साह आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती यावर्षी जास्त आहे। देवीची कृपा आमच्या ठाणे पूर्ववर झालेली आहे आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा आम्ही केलेलं आहे। त्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा जागर आहे, त्याचबरोबर तो स्थानिक भूमिपुत्र आहे त्यांच्यावरती आगरी कोळी संस्कृतीचं या ठिकाणी जे सांस्कृतिक महोत्सव आहे तो सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे। माता की चौकी आहे, स्वराज्याचं आख्यान छत्रपती संभाजी महाराजांवरती एक वेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सिद्धार्थ बोडके हे सादर करणार आहेत आणि अभंग रिपोस्ट हा नावाजलेला कार्यक्रम जो संत साहित्य एक वेगळ्या स्वरूपात तरुणांमध्ये लोकप्रिय व्हावं त्या हेतूने हा कार्यक्रम जो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक मराठी भाषेवरती तो केला जातो। अभंग रिपोस्ट या कार्यक्रमाचं आयोजन आहे। छोटे उस्ताद बाल कलाकार आहेत जो विविध क्षेत्रामध्ये गायनाच्या क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी कार्यक्रम आहेत। दांडिया रास आहे आणि विविध मराठी कलाकार मग वंदना गुप्ते असतील, निर्मिती सावंत असतील, वर्षा उसगावकर असतील, हे सर्व विविध कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचा सुद्धा सत्कार यावेळी या मराठी कलाकारांचा केला जाणार आहे। दररोज महाप्रसादाचं आयोजन असतं, शेवटच्या दिवशी मोठा महाभंडारा असतो, परंतु हा रोजच महाभंडारा असतो आमच्याकडे। प्रत्येक भाविकाला जो देवीचा महाप्रसाद आहे हा या ठिकाणी दिला जातो आणि आपण पाहतोय की हजारो भाविक रोज या ठिकाणी गर्दी करत असतात। एक धार्मिक वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जाणार आहे। मी तुम्हा सगळ्या वाहिन्यांद्वारे सगळं मीडियाद्वारे हा उत्सव जास्तीत जास्त ठाण्यातच नव्हे महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये लोकांपर्यंत पाठवण्याचं काम आपण करता दरवर्षी, त्याबद्दल तुमचे सुद्धा आभार मानतो आणि हा उत्सव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा। रोज आपण उपस्थित राहावं। संध्याकाळचे कार्यक्रम, आरती असेल, आमचा नवचंडी यज्ञ असतो, आमची मिरवणूक असते जी आगमनाची मिरवणूक आणि निरोपाची मिरवणूक, या दोन्ही मिरवणुका खूप नावाजलेल्या मिरवणुका आहेत।
ठाण्यामध्ये खूप प्रसिद्ध झालेल्या मिरवणुका आहेत, त्याचं सुद्धा दृश्यांकन आपण करावं ही विनंती या ठिकाणी करतो आणि ठाणेकरांना आवाहन करतो की देवीच्या दर्शनाकरता आपण सगळ्यांनी सहपरिवारासह आपल्या मित्रपरिवारासह या ठिकाणी उपस्थित राहावं आणि देवीच्या महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद आपण घ्यावा. गतवर्षी वारकरी आणि कीर्तनकार शेकडोच्या संख्येने आले होते, तसं यावर्षी काही नियोजन? दरवर्षी विविध क्षेत्रातील मग वारकरी असतील, आमचे सिंधी बांधव असतील, आमचे मारवाडी बांधव असतील, आमचा अग्रवाल समाज आहे, उत्तर भारतीय समाज आहे, विविध मी तुम्हाला स्थानिक कोळी आगरी जो आमचा जो मूळ ठाणेकर आहे, आमचा कोपरीवासी आहे, त्यांच्यासुद्धा प्रत्येक समाजाला या ठिकाणी मग पूजेचं स्थान असेल, विविध कार्यक्रम असतील. आपला सिंधी बांधव आहे, वर्षानुवर्ष आपल्या खांद्याला खांदा ठेवून कोपरी भागामध्ये राहत आहे, त्यांचे सुद्धा कार्यक्रम, त्यांचे सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम सुद्धा याचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे.